रामकृष्ण हरी माऊली. ज्ञानदांनी ज्ञानेश्वरीसह संपूर्ण ज्ञान जगाला दिलं आणि त्यानंतर एक पसायदान मागितलं. त्या पसायदानातली एक ओळ आपल्या आजच्या वारीच्या निरूपणाचा विषय आहे. ओळ काय आहे? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. खळ दुष्टांचं दुष्टपणा निघून जाओ, त्यांची सत्कर्मातली गोडी वाढो आणि प्रत्येक जीवामध्ये एकमेकात मैत्रीचं नातं जोडलं जावं, हेच मागणं, हेच पसायदान माऊलींनी आपल्या पसायदानातून मागितलं. यातला मैत्र जीवांचे हा जो शब्द आहे ना, तिथे मला खूप बोलावंसं वाटतंय. काही अनुभवाच्या गोष्टी, काही बघितलेल्या गोष्टी. म्हणतात ना, पत्रकार मास्टर इन ऑल, जॅक ऑफ नन असतो. तसं ज्या आपल्या अनुभवाच्या काही गोष्टी मांडाव्या आणि हे मैत्रजीवांचे काय आहे हे जरा स्पष्ट करावं. मंडळी, ज्ञानदेवांची आणि नामदेवांची मैत्री झाली तर ती मैत्री खूप सुंदरशा गोष्टी निर्माण करते. पण तीच दामदेवांची आणि कामदेवांची मैत्री झाली ना की ती मात्र वखवक निर्माण करते. दर्शन आणि प्रदर्शन या दोन्हीच्या मधला भेद आपल्याला ठाऊक आहे ना. दर्शनात मनाला समाधान असतं, तर प्रदर्शनामध्ये हाय हाय असते, वखवक असते आणि हे वखवक कायम राहत असते. म्हणून दर्शन चांगलं प्रदर्शनापेक्षा. तसं मैत्रीचं आहे मित्र. मैत्री ही कशी असावी? ती ज्ञानदेव आणि नामदेवांची असावी असं अपेक्षित आहे. म्हणूनच तया सत्कर्मी रती वाढो आणि मग भूता परस्परे जडो, मैत्र जीवांची असं ज्ञानदा म्हणतात. अहो, मैत्री कशी असावी? आपल्या कर्तव्यापासून दूर झालेल्या मित्राला पुन्हा कर्तव्यावर यायला भाग पाडणारा भगवान कृष्ण जेव्हा अर्जुनाचा मित्र होतो, तेव्हा महाभारताचं युद्ध घडतं, अधर्माचा नायनाट होतो आणि धर्माची पुनर्स्थापना होते. मैत्री काय असते? मैत्री ही असते. खरं तर आपल्याकडच्या मैत्रीच्या व्याख्याच वेगळ्या आहेत. मैत्रीविषयी फार सुरेख सांगितलंय. बंधुहुनीही मित्र अधिकू, बंधुहुनही मित्र अधिकू, पुत्राहुनही विश्वासिकू, जे पुत्रापेक्षाही जास्त विश्वास आहे. तो मित्र जाहला वंचकू, पण त्या मित्राची वंचकासारखी अवस्था झाली, तो केवळ ठकू जाणावा. अपेक्षा वाढल्या, स्वार्थ वाढला की तो केवळ ठग करणारा जाणावा, हेच लक्षात घेतलं पाहिजे. मित्रहो, यात मला आणखी एक गोष्ट महत्वाची सांगायची आहे आणि ती अशी की मैत्रीच्या बाबतीत जी गोष्ट आपण, जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की अनुभवातून काही गोष्टी आपण शिकत असतो, काही गोष्टी बघून शिकत असतो, तशा गोष्टी सांगतोय. तमासगिरांचे खेळ, चोर गुंडांची मैत्री, वेश्येचं प्रेम आणि दारूची नशा जोपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत चांगली वाटत असते. म्हणजे तुम्ही एखाद्या वेश्येच्या समोर आहात, एखाद्या नृत्यांगणेच्या समोर आहात, तमाशात बसलेले आहात, दारूची नशा चालू आहे, अंगात ती भिनलेली आहे, नृत्यांगणा नृत्य करते आहे, तुम्ही तिच्यावर दौलत जादा करत आहात आणि तेव्हा मनात भाव असा असतो की होऊ दे, आपण कोण आहेत, काही फरक पडत नाही. आणि वेश्येवरती केलेली ही दौलत जादा, तिचं नाचगाणं चालू असतं तोपर्यंत छान वाटते. भाव मनात असतो, होऊ दे, काय व्हायचंय ते होऊ दे, होऊ दे, खर्च करून टाकू, आपण करू शकतो. जेव्हा हे सगळं चालू असताना जो थांबवेल किंवा जो करायला लावेल तो कधीच मित्र असू शकत नाही. जो थांबवेल तोच खरा मित्र गणल्या जावा. म्हणून तमासगिरांचे खेळ, वेश्येची प्रेम, नाचगाण्यांचे खेळ आणि दारूची नशा यात चालू असेपर्यंत आनंद घेताना जे कोणी सोबत असतात ते कधीच मित्र असत नाही. मग मित्र कोण असतात? परम मैत्रीचा भाव देख, परम मैत्रीचा भाव देख, दुःख हिरोनी द्यावे सुख, साधू जीवाचे निरसोनी दुःख, परम सुख देत असे. साधू जीवाचे निरसोनी सुख, दुःख परम सुख देत असे. मग हा साधू असतो, हा संत असतो, तो योगी असतो. योग हा शब्द युज या धातूपासून बनला आहे आणि युज या शब्दाचा अर्थ होतो जोडतो तो. मग योगी म्हणजे जोडणारा, जो जोडतो
तो योगी. यात एकनाथ फार सुरेख पद्धतीनं सांगतात की साधू येतो कशा करता, म्हणजे त्यांच्याशी मैत्री का करावी ही आपल्याला कळेल. पावसाचं मेघमुखे अधपतन, अधपाते निवती जन, अन्नदान सकळासी, तैसे योगियाचे खालुते येणे, तैसे योगियाचे खालुते येणे, जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञान उद्धरी. म्हणजे जसा योगी खाली आल्यावर श्रवण कीर्तनाने लोकांचा उद्धार करतो, तृप्त करतो, जसं मेघमुखातून पडणारं पाणी लोकांना तृप्त करत असतं, तसा योगी लोकांना तृप्त करत असतो. मग मैत्री कोणाशी करायची, मैत्री कोणाशी असावी हे आपल्याला कळलं पाहिजे. वारीत जायचं का या प्रश्नाचं उत्तर इथे मिळून जातं. कारण तिथेच असंख्य योगी आहेत, त्यांच्याशी जोडल्या गेलो. आता हा योगी जोडतो कोणाला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हा योगी आत्म्याला परमात्म्याशी जोडून टाकतो. मग तुम्ही आत्मा तोच परमात्मा म्हणा की परमात्मा तोच आत्मा म्हणा, पण आपल्या आनंदाला जोडण्याचं काम हा योगी करत असतो. म्हणून योगी या सोबतची मैत्री कायम असली पाहिजे, तिथे मैत्र जीवांचे असलं पाहिजे. म्हणून गोपिकांचा सखा होता कृष्ण, गोपिका कृष्णाच्या सखा होत्या. म्हणून कृष्ण अर्जुनाचा सखा होता. म्हणून कृष्ण द्रौपदीला आपली सखी म्हणायचा, बहीण नव्या सखी म्हणायचा. कारण प्रत्येक प्रसंगात तारून नेणारा आणि कसं वागलं पाहिजे शिकवणारा, मदत करणारा तो खरा मित्र असतो. आणि तेच मैत्र जीवांचे जोडण्यासाठी या वारीमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. रामकृष्ण हरी.